जेव्हा एखादी स्त्री एखाद्या पुरुषाकडे आकर्षित होते तेव्हा ती तिच्या ओठांद्वारे देते हे 5 संकेत. नमस्कार मित्रांनो, एखादी स्त्री तुमच्याशी बोलताना वारंवार तुमच्याकडे पाहते, अचानक हसते किंवा स्वतःच्या दिसण्याकडे लक्ष देते, तेव्हा त्याचा अर्थ नेमका काय असतो? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. पण प्रत्येक हावभावाचा अर्थ प्रेम किंवा आकर्षण असतोच असे नाही. काही वेळा ती व्यक्ती सहजपणे वागत असते, तर काही वेळा तिच्या मनात संकोच, उत्सुकता किंवा आपलेपणाची भावना असू शकते. त्यामुळे आज आपण अशा काही सूक्ष्म संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे एखादी व्यक्ती तुमच्याशी संवाद साधताना कशी भावना व्यक्त करत आहे याचा अंदाज घेता येऊ शकतो. मात्र लक्षात ठेवा, कोणताही एक संकेत हा अंतिम पुरावा नसतो. तिचे बोलणे, सातत्यपूर्ण वागणे आणि स्पष्ट संमती यांना नेहमीच सर्वाधिक महत्त्व असते. मित्रांनो, सर्वात आधी आपण ओठांशी संबंधित एका सामान्य हावभावाबद्दल बोलूया. एखादी स्त्री तुमच्यासमोर असताना नकळत ओठांवर हात फिरवत असेल, ओठांना स्पर्श करत असेल किंवा वारंवार स्वतःच्या चेहऱ्याकडे लक्ष देत असेल, तर त्यामागे अनेक कारणे असू शकतात. काही लोकांना तणावाच्या किंवा संकोचाच्या वेळी अशा सवयी लागतात. एखादी व्यक्ती आपल्यासमोर असल्यामुळे ती थोडी अस्वस्थ किंवा लाजरी झाली असेल, तरी असे हावभाव दिसू शकतात. त्यामुळे लगेचच ती तुमच्याकडे आकर्षित झाली आहे असा निष्कर्ष काढणे योग्य नाही. मात्र तिच्या इतर वागण्यातही तुमच्याशी संवाद साधण्याची उत्सुकता सातत्याने दिसत असेल, तर तिच्या मनात तुमच्याबद्दल काहीतरी विशेष भावना असण्याची शक्यता नक्कीच विचारात घेता येते. काही वेळा एखाद्या आवडत्या व्यक्तीसमोर गेल्यावर आपल्यालाच आपले हावभाव अधिक जाणवू लागतात. आपण केस ठीक करतो, कपडे नीट करतो, चेहऱ्यावरचे भाव बदलतो किंवा बोलताना हसतो. स्त्रियांमध्येही असे नैसर्गिक बदल दिसू शकतात. उदाहरणार्थ, तुमच्याशी बोलण्यापूर्वी ती स्वतःचे केस व्यवस्थित करत असेल किंवा चेहरा नीट करत असेल, तर ती तुमच्यासमोर नीट दिसावे याची काळजी घेत असण्याची शक्यता आहे. पण यालाही आकर्षणाचा निश्चित पुरावा मानता येत नाही, कारण स्वतःला नीट ठेवणे ही प्रत्येकाची सामान्य सवय असू शकते. आणखी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे नजरेचा संपर्क. एखादी स्त्री तुमच्याकडे पाहून पुन्हा नजर वळवते आणि काही वेळाने पुन्हा तुमच्याकडे पाहते, तर ती तुमच्या उपस्थितीकडे लक्ष देत असल्याचे दिसू शकते. विशेषतः हे वारंवार होत असेल आणि त्यासोबत हलकेसे स्मित, संवादाची सुरुवात किंवा तुमच्याबद्दल प्रश्न विचारणे असे इतर संकेतही असतील, तर ती तुमच्याशी अधिक जवळीक निर्माण करू इच्छिते का, याचा अंदाज घेता येऊ शकतो. मात्र नजरेचा संपर्क म्हणजे नेहमीच प्रेम किंवा आकर्षण असे नाही. काही व्यक्ती स्वभावानेच आत्मविश्वासाने समोरच्याकडे पाहून बोलतात. मित्रांनो, एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलताना वारंवार हसत असेल, तुमच्या बोलण्यातील छोट्या गोष्टी लक्षात ठेवत असेल आणि संभाषण पुढे नेण्याचा प्रयत्न करत असेल, तर हा अधिक अर्थपूर्ण संकेत ठरू शकतो. कारण फक्त एका क्षणिक हावभावापेक्षा सातत्यपूर्ण वागणूक अधिक महत्त्वाची असते. उदाहरणार्थ, तुम्ही पूर्वी सांगितलेली एखादी छोटी गोष्ट ती पुन्हा आठवून सांगते, तुमच्या आवडीविषयी प्रश्न विचारते किंवा तुमच्या दिवसाबद्दल जाणून घेते, तर ती तुमच्या व्यक्तिमत्वात रस घेत असल्याचे दिसू शकते. काही स्त्रिया आवडणाऱ्या व्यक्तीसमोर थोड्या शांत होतात, तर काही अधिक बोलू लागतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा प्रतिसाद वेगळा असतो. एखादी स्त्री तुमच्यासमोर आल्यावर गोंधळलेली दिसत असेल, शब्द शोधत असेल किंवा हसत विषय बदलत असेल, तर त्यामागे संकोच असू शकतो. पण त्याच वेळी तिची अस्वस्थता वाढत असेल किंवा ती तुमच्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या संकेताचा आदर करणे आवश्यक आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे तुमच्यासोबत वेळ घालवण्याची तिची इच्छा. एखादी स्त्री स्वतःहून संभाषण सुरू करत असेल,
तुमच्यासोबत एखाद्या विषयावर चर्चा करण्यासाठी कारण शोधत असेल किंवा तुमच्या सहवासात सहजपणे वेळ घालवत असेल, तर तिच्या मनात तुमच्याबद्दल आपलेपणा किंवा उत्सुकता असण्याची शक्यता आहे. पण इथेही घाई करणे योग्य नाही. मैत्री, आदर आणि प्रेम यांच्यामध्ये फरक असतो. त्यामुळे तिच्या प्रत्येक कृतीचा अर्थ स्वतःच्या मनाप्रमाणे लावण्याऐवजी तिच्या स्पष्ट वागण्याकडे लक्ष देणे अधिक योग्य ठरते. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हावभावांपेक्षा संवाद. एखादी व्यक्ती तुम्हाला आवडत असेल, तर तिच्याशी आदराने आणि सहजपणे संवाद साधा. तिच्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नका आणि तिच्या मनातील भावना स्वतःहून ठरवू नका. समोरची व्यक्ती स्पष्टपणे रस दाखवत असेल तर हळूहळू संवाद वाढवा आणि तिच्या मर्यादांचा आदर करा. कारण खरे आकर्षण केवळ नजरेत, स्मितात किंवा एखाद्या छोट्या हावभावात नसते, ते परस्पर आदर, विश्वास, संवाद आणि दोघांची इच्छा यामधून अधिक स्पष्ट होते. म्हणूनच मित्रांनो, एखादी स्त्री तुमच्यासमोर ओठांना स्पर्श करते, हसते, केस ठीक करते किंवा वारंवार तुमच्याकडे पाहते म्हणून लगेच निष्कर्ष काढू नका. हे संकेत तिच्या स्वभावाचा, संकोचाचा किंवा त्या क्षणाच्या परिस्थितीचा भागही असू शकतात. मात्र अशा अनेक गोष्टी सातत्याने दिसत असतील आणि ती स्वतःहून तुमच्याशी संवाद साधत असेल, तुमच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल आणि तुमच्या सहवासात आरामदायक वाटत असेल, तर तिच्या मनात तुमच्याबद्दल विशेष आपलेपणा असण्याची शक्यता असू शकते. शेवटी सर्वात सुंदर नातं तेच असतं जिथे संकेतांचा अंदाज लावण्यापेक्षा दोघेही मनातील भावना योग्य वेळी स्पष्टपणे आणि आदराने व्यक्त करतात.